There is 35 students joins our meeting. Okay, my voice is clear now. Please tell me, and slides are visible to you. Good afternoon. Good afternoon, all of you. Good afternoon. Okay, my voice is clear now, and slides are visible. Okay. So in the previous lecture we have to discuss the second numerical is there. काल जे मी न्यूमरिकल दिलेलं होतं ते सॉल्व केलंय का, आन्सर्स काढलेत का, त्याचे आन्सर्स आलेत का तुमच्याकडे, अवेलेबल आहेत का आन्सर्स, सांगायचे आन्सर्स त्याचे. काल जे न्यूमरिकल मी दिलं होतं, लास्ट न्यूमरिकल आपण जे पीडीएफ फॉर्मॅट मधलं मी स्क्रीनवर शेअर केलं होतं, ते न्यूमरिकल सॉल्व केलंय का. Kotwad, Lohare. What is the answer of that one? What is the P1? What is the value of a P1 and P2? Tell me. ओके, सॉल्व केला असेल तर सांगा त्याची व्हॅल्यू काय आलेली आहे, P1 आणि P2 ची व्हॅल्यू काय आलेली आहे. एनीवन? म्हणजे सॉल्व केलेलं नाहीये. ओके, एवढा वेळ लागत नाहीये आन्सर्स देण्यासाठी. आले दोन आन्सर्स आलेत. ओके, 152.35 दॅट इज अ P1 अँड P2 10.15. ओके, देशपांडे मनियार करेक्ट आहे, आन्सर करेक्ट आहे. ओके, अर्पिता देशपांडे अँड हुशरा मनियार. ओके, करेक्ट आहेत आन्सर. लेट्स सी आवर नेक्स्ट न्यूमरिकल इज देअर. ओके, नेक्स्ट न्यूमरिकल आहे आपला, दॅट इज, बघा कालच्या सारखंच पर्टिक्युलर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलेला आहे. लेट्स सी, वी हॅव टू करेक्ट आहे, आन्सर्स करेक्ट आहेत. कटाळे आन्सर करेक्ट आहे. ओके, तर आपण बघू आता नेक्स्ट थर्ड न्यूमरिकल आपलं बघायचं आहे तुम्हाला. ओके, न्यूमरिकल सॉल्व करत असताना नोटबुक घ्या जवळ, नोटबुक मध्ये राईट डाऊन करा. आपण तेवढा टाइम देतो आपलं. ओके, राईट डाऊन करण्यासाठी. नुसतं फक्त न्यूमरिकल बघणे आणि ऐकणे हे प्रॉपर मेथड नाहीये न्यूमरिकल सॉल्व करण्याची. यू हॅव टू सॉल्व दॅट न्यूमरिकल ऑन द पेपर. ओके, so let's begin our third numerical, that is the fuel input as per our plant, that is 1 and 2 by, that is F1 is equal to 0.1 P1 square and 50 P1 plus 110. Okay, that is rupees per hour. That is the fuel cost is there. Okay, that is the fuel input is there. That is the fuel input of a first power plant and fuel input of your second power plant, that is nothing but the F2 is there. F2 चं इक्वेशन त्यांनी सांगितलेलं आहे 0.2 P2 square plus 30 P2 plus 140 is there. Means another second quadratic equation is given to you, that is the fuel input is there. ओके, दोन पॉवर प्लांट आहेत, त्याचे दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत. ओके, मग डिटरमाइन द इकॉनॉमिक ऑपरेशन शेड्युलिंग. ओके, इकॉनॉमिक ऑपरेशन शेड्यूल अँड करस्पॉन्डिंग द कॉस्ट ऑफ जनरेशन. कॉस्ट ऑफ जनरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आणि थर्ड, इफ द मॅक्सिमम अँड मिनिमम लोडिंग इज 110 मेगावॅट अँड 35 मेगावॅट इज देअर. म्हणजे बघा त्यांनी एक रेंज दिलेली आहे, म्हणजे P1 आणि P2 ची व्हॅल्यू बघा. ह्याचा मिनिंग काय आहे, लेट्स सी हिअर. ह्याचा जो मिनिंग आहे 110 मेगावॅट आणि 35 मेगावॅट, ह्याचा मिनिंग काय की P1 आणि P2 च्या ज्या काही दोन व्हॅल्यूज येणार आहेत आपल्या, त्या पर्टिक्युलर मॅक्सिमम व्हॅल्यू तुमची 110 मेगावॅट असायला पाहिजे आणि मिनिमम व्हॅल्यू तुमची 35 मेगावॅट. म्हणजे ती एक रेंज दिलेली आहे त्यांनी P1 आणि P2 चे. तुमचा आन्सर हे करेक्ट आहे का नाही हे कसं चेक करायचं बघा. आपण जो पडताळणी म्हणतो जनरली, ओके, टॅली करायचं जनरल आन्सर करेक्ट आहे का नाही ते कसं चेक करायचं. यू शुड हॅव टू गिव्हन द टू प्लांट्स आर देअर. ओके, टू प्लांट्सची पर्टिक्युलर पॉवर आहे तुमच्याकडे, दॅट इज P1 आणि P2 तुम्हाला फाइंड आउट करायचं ह्या इक्वेशन मध्ये सुद्धा. आणि ती जी काही रेंज तुम्हाला दिलेली आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू त्याची किती असायला पाहिजे, 110 मेगावॅट अँड 35 मेगावॅट इज देअर. ओके, P1 आणि P2 च्या व्हॅल्यूज दोन्ही ह्या
110 ते 35च्या रेंजमध्ये असायला पाहिजे. ओके, द डिमांड इज 190 मेगावॅट. ओके, बघा आता डिमांड इज 190 मेगावॅट म्हणजे इक्वेशन मला सांगू शकाल का? व्हॉट इज द इक्वेशन? व्हॉट इज द जनरल इक्वेशन ऑफ अ 2 पॉवर प्लांट? टेल मी. बघा डिमांड त्यांनी काय सांगितलेले? डिमांड इज नथिंग बट द लोड. ओके, डिमांड इज नथिंग बट आवर लोड. मग एक इक्वेशन पर्टिक्युलर तुम्हाला भेटतं तिथं डायरेक्टली. कोणतं असेल ते? P1 प्लस P2 इज इक्वल टू 190. ओके, करेक्ट आहे. P1 प्लस P2 इज इक्वल टू 190. लोड असेल, डिमांड हा शब्द तिथं आला किंवा न्यूमरिकल मध्ये आणि त्याची काहीतरी व्हॅल्यू दिली असेल तर डेफिनेटली दॅट पर्टिक्युलर लोड इज शेअर्ड बाय द 2 जनरेटिंग स्टेशन्स. 2 जनरेटिंग स्टेशनला मिळून तुमचा तो लोड तो शेअर केला जातो. दॅट इज अ P1 प्लस P2. दॅट इज नथिंग बट द 190 इज देअर. मीन्स सेकंड इक्वेशन समजलं तुम्हाला? डायरेक्टली भेटतं आपल्याला, त्यामध्ये काहीही त्यामध्ये बघायची गरज नाही. ओके, दिस इज युअर फर्स्ट कंडिशन. बघा ही जी पर्टिक्युलर आहे ती तुमची फर्स्ट कंडिशन आहे. आणि सेकंड कंडिशन काय बघा इथं? इफ द लोड इज इक्वली शेअर्ड. ओके, इक्वली शेअर्ड बाय द बोथ युनिट्स मीन्स 190 मेगावॅट जो आहे तो पर्टिक्युलर इक्वली शेअर्ड केला मीन्स हाफ मेगावॅट दॅट इज नथिंग बट युअर that is the 95. Okay, 95 megawatt and 95 megawatt. Okay, P1 and P2 are the 95 megawatt is there. Equally share केलेला आहे. त्यावेळेस त्याची इन्क्रिमेंटल फ्युएल कॉस्ट किती आहे? 2 कॉस्ट पर्टिक्युलर आपल्याला इथं फाइंड आउट करायचे आहेत आपल्या न्यूमरिकल मध्ये. ही असेल तुमची फर्स्ट कंडिशन आणि ही असेल तुमची सेकंड कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय आहे? P1 प्लस P2 इज इक्वल टू 190 मेगावॅट अँड P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू 95 megawatt is there. Okay, second condition. This is the second condition and this is the first condition. First condition मध्ये तुम्हाला इक्वेशन येतं P1 plus P2 is equal to 190 megawatt and second condition मध्ये इक्वेशन काय येतं डायरेक्टली? P1 is equal to P2 is equal to 190 by 2 means 95 megawatt is there. Understand this one? आणि second बघा आता, find obtaining by loading units as per the equal incremental fuel cost. Equal incremental fuel cost तर तुमची येणारच आहे. त्यामुळे आपण आता फाइंड आउट काय करायचंय? इकॉनॉमिक ऑपरेशन और कॉस्ट करस्पॉन्डिंग ऑफ द जनरेशन मीन्स टोटल कॉस्ट ऑफ युअर जनरेटिंग युनिट F1 प्लस F2 किती येते? ओके, F1 प्लस F2 दोन्ही व्हॅल्यूज टोटल कॉस्ट आणि टोटल फ्युएल किती लागतं जनरली आपल्याला ते बघायचं आपल्याला आता. ओके, लक्षात येत आहे? हा, समजतंय जनरल? न्यूमरिकल जे काही दिलेलं आहे 2 कंडिशन दिलेल्या आहेत. एक असेल तुमची मॅक्झिमम डिमांड दिलेली आहे 190 मेगावॅट आणि दुसरी कंडिशन आहे जी की इक्वल लोड शेअर करते. ओके, लोड हा इक्वली डिवाइड होतो. 190 ला 2 पार्ट मध्ये इक्वली डिवाइड करायचंय आणि पहिल्या कंडिशन मध्ये 2 मिळून 190 द्यायचंय. ओके, लक्षात येतंय? आणि ती जी रेंज येणार आहे, जे काही व्हॅल्यूज आहेत, व्हॉट इज द रेंज ऑफ अ P1 अँड P2 इन दिस इक्वेशन? टेल मी. मी आता सांगितलंय व्हॉट इज द रेंज ऑफ अ P1 अँड P2 इन दिस पर्टिक्युलर इक्वेशन? टेल मी. रेंज म्हणतो मी, रेंज किती रेंज मध्ये तुमचा पर्टिक्युलर P1 आणि P2 च्या व्हॅल्यूज तिथं असायला पाहिजे? व्हॉट इज द रेंज? की मॅक्झिमम एवढी आहे आणि मिनिमम एवढी आहे असं दिलंय का? मेन्शन केलंय का तुमच्या प्रॉब्लेम मध्ये? टॅली तुम्ही कुठल्या बेसिसवर करणार आहेत? मग आन्सर करेक्ट आहे का नाही ते बघा. इथं दिलेलं आहे बघा, तुमची जी रेंज आहे ना मॅक्सिमम अँड मिनिमम रेंज. ओके, 190, 135 ते 110 अँड 35 दॅट इज द रेंज. म्हणजे आलेलं जे काही आन्सर आहे ना ते पर्टिक्युलर आन्सर तुमचा त्या रेंज मध्ये असायला पाहिजे. करेक्ट आहे? ओके, हा करेक्ट आहे. लोहारे, कुलकर्णी, मनियार करेक्ट आहे. मग आता बघा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. फर्स्ट यू हॅव टू कॅल्क्युलेट द incremental production cost is there. You have to equation is there. First one incremental म्हणल्यानंतर डिफरन्शिएशन करायचं. लक्षात ठेवायचं इन्क्रिमेंटल हा शब्द आला की आपल्याला डेरिव्हेटिव्ह ड्रॉ करायचा आहे. मग पहिल्या पर्टिक्युलर इक्वेशनचा जर मी ह्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ड्रॉ केला, फर्स्ट इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह ऑफ F1 विथ रिस्पेक्ट टू P1 कन्सिडर केलं. ओके, P1 कन्सिडर केलं तर बघा 0.1 P1 स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? दिस 2 गोज ऑन दिस पॅरामीटर. ओके, मल्टिप्लाय होईल याला आणि 0.2 P1
आणि हा P1 गेट कॅन्सल, यू हॅव टू पुट हिअर 50. ओके, म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन भेटलं. सिंपल. इक्वेशन नंबर 1 चा डेरिव्हेटिव्ह ड्रॉ केला. इक्वेशन नंबर 1 चा डेरिव्हेटिव्ह ड्रॉ केला तर आपल्याला काय डेरिव्हेटिव्ह भेटला? 0.2 P1 प्लस 50. अँड अगेन 110 इज अ कॉन्स्टंट टर्म, सो यू हॅव टू डायरेक्टली 0 इज देअर. ओके, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 0 येणार आहे. सो यू हॅव टू इक्वेशन नंबर 1 इज देअर. ओके, इक्वेशन नंबर 1 भेटला आपल्याला. दॅट इज द इन्क्रिमेंटल प्रोडक्शन कॉस्ट ऑफ अ युनिट 1. ओके, ही काय झाली तुमची इन्क्रिमेंटल प्रोडक्शन कॉस्ट ऑफ युअर जनरेटिंग स्टेशन 1 इज देअर. सिम्पली जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण ड्रॉ केला. लक्षात येते? हे इक्वेशन नंबर 1 कसं आलं समजलं का सगळ्यांना? प्लीज टेल मी एव्हरीबडी. सिंपल डेरिव्हेशन, आपण डेरिव्हेटिव्ह ड्रॉ केला फक्त त्याचा. ओके, टेल मी. अंडरस्टँड दिस वन? प्लीज टेल मी. हा, समजलं सगळ्यांना? ओके, आता सिमिलरली इन्क्रिमेंटल प्रोडक्शन कॉस्ट ऑफ युनिट 2 इज देअर. ओके, दुसरं जनरेटिंग स्टेशन घ्यायचं आहे आता आपल्याला. दुसऱ्या जनरेटिंग स्टेशनचं पर्टिक्युलर F2 हे इक्वेशन आहे. ओके, F2 हे इक्वेशन आहे, त्यामुळे आपण हा F2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल आता सांगा बरं? डेरिव्हेटिव्ह ऑफ F2 विथ रिस्पेक्ट टू P2. हा, सांगा बरं, टेल मी. इन दिस पर्टिक्युलर इक्वेशन व्हॉट इज द इक्वेशन इज देअर? ह्या इक्वेशन वरून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काय येतो? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इन्क्रिमेंटल प्रोडक्शन कॉस्ट ऑफ युनिट 2? टेल मी. बघा, काढा आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा पर्टिक्युलर डेरिव्हेटिव्ह ड्रॉ करा. 0.2 ऍज इट इज, स्क्वेअर मधला 2 मल्टिप्लाय होईल, दॅट इज 0.4 P2 प्लस 30 with respect to P2, that is nothing but 1, and 140 is a constant. That constant derivative is 0. Okay, त्यामुळे आपल्याला F2 चं इक्वेशन काय भेटतं? इन्क्रिमेंटल प्रोडक्शन कॉस्ट ऑफ युनिट 2 काय भेटेल? टेल मी. दॅट इज 0.4 P2 प्लस 30. करेक्ट आहे? 0.4 P2 प्लस 30. ओके, लेट्स सी हिअर. आता आपल्याला 2 इक्वेशन भेटलेले आहेत. करेक्ट आहे? तुम्ही जे आन्सर्स दिलात ते करेक्ट आहे. 0.1 इज इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 इज देअर. दॅट इज करेक्ट. आता जर समजा तुम्हाला ऑप्टिमल लोडिंग करायचं आहे, ऑप्टिमल कंडिशन जर समजा करायचं आहे, तर हे 2 इक्वेशन्स काय असायला पाहिजेत? इक्वल असायला पाहिजेत. सो लेट सी, दिस इज द कंडिशन, ऑप्टिमल कंडिशन ऑफ युअर सिस्टम. ऑपरेशन ऑप्टिमल कंडिशन, दॅट इज नथिंग बट incremental cost of your power plant 1 is equal to incremental cost of power plant 2 is there. Means that both values are equal in nature. Therefore, बघा, हे 2 इक्वेशन जर समजा मी इक्वल केले, बघा 2 इक्वेशन मी पर्टिक्युलर इक्वल केले, तर 0.2 ऍज इट इज मी असं लिहू शकतोय का इथं? 0.2 P1 ओके प्लस 50 okay and 0.4 P2 30 is there. ओके, बघा हा 0.4 इकडे येऊन काय होईल? मायनस होईल. ओके, बघा 0.4 P2 ची टर्म ह्या साईडला आल्यानंतर मायनस होणार आहे. तेच लिहिलंय मी. 0.2 P1 इज इक्वल टू दिस 50 गोज ऑन दिस साइड. ओके, हे 50 प्लस 50 तिकडे जाऊन काय होणार आहे? मायनस 30 मायनस 50, दॅट इज नथिंग बट द मायनस 20 इज देअर. मीन्स वी गेट द इक्वेशन 3 नाउ. ओके, अंडरस्टँड एव्हरीबडी how we got the third equation? Understand? 0.2 P1 minus 0.4 P2 is equal to minus 20. Correct आहे? Please tell me. Okay, okay. ओके, आता हे झालं तुमचं क्वाड्रॅटिक सायमल्टेनियस, क्वाड्रॅटिक इक्वेशन मधून आपण त्याला कन्व्हर्जन कशात केलंय? सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये केलंय, आणि ते पहिलं इक्वेशन आहे तुमचं सायमल्टेनियस. सेकंड मध्ये त्यांनी काय सांगितलेली आहे की तुमची जी डिमांड आहे, व्हॉट इज द डिमांड? सिंपल, P1 प्लस P2 इज इक्वल टू 190 मेगावॅट. दॅट इज द इक्वेशन नंबर 4. 2 सायमल्टेनियस इक्वेशन भेटले, 2 सायमल्टेनियस इक्वेशन भेटले जनरली. ओके, तुमचे जनरली 2 सायमल्टेनियस इक्वेशन भेटलेत तुम्हाला. मग काय करायचं आता? सिंपल,
दोन सायमल्टेनियस इक्वेशन भेटले तुम्हाला जनरली. Okay, let's see here. This is the second, this is the first, and this is the second simultaneous equation. Put that particular, बघा कॅल्सी आहे का सगळ्यांकडे? कॅल्सी आहे का? डायरेक्टली तुम्हाला आन्सर भेटून जातं इथं. ओके, बघा कॅल्सी आहे. हा, कॅल्सी मध्ये काय करत आहे? दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करता येतात का तुम्हाला? मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये किंवा इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये? बर, जर समजा कोणाला माहित नसेल तर मी प्रोसिजर सांगतो जनरली. ओके, डिप्लोमा ज्यांचा झालाय त्यांना पर्टिक्युलर सगळं माहित आहे हे. ओके, कॅल्सी माहित आहे, त्या कॅल्सी मधले इक्वेशन्स कसे टाईप करायचे हे सगळं माहित आहे त्यांना, डिप्लोमा ज्यांचा झालाय त्यांना. ओके, तरी मी सांगतोय आता. कॅल्सी मध्ये जनरली मोड सिलेक्ट करा. ओके, शिफ्ट अँड मोड सिलेक्ट करा. त्यानंतर यू हॅव टू गॉट इक्वेशन. 5 नंबरला किंवा 2 नंबरला तुमचं काहीतरी इक्वेशन असेल. ओके, नंतर सिलेक्ट करायचं सायमल्टेनियस इक्वेशन. 1 नंबर प्रेस करायचं जनरली, आणि 1 नंबर प्रेस केल्यानंतर तुमचे कोएफिशियंट तिथे टाकायचे आहेत. 0.2, -0.4, -20, आणि P1 P2 चे कोएफिशियंट 1 आहेत आणि 190. ओके, तर तुम्हाला पर्टिक्युलर आन्सर काय भेटतं? डायरेक्टली आन्सर भेटतं एक्स आणि वायच्या फॉर्मॅटमध्ये. ओके, सो वी गेट हिअर द P1 and P2 व्हॅल्यूज. Tell me what is the answer P1 and P2? Tell me what is the answer is there? This answer is correct. टॅली करा. हे आन्सर चुकीचे असू शकतात किंवा तुमच्याकडे काय आन्सर आलेले आहेत तेही सांगा मला. What is the answer? That is the 93.33 megawatt P1 and P2 96.66 megawatt is there. स्ट्रेंथ कमी आहे रे आज, 40 आहे फक्त. स्ट्रेंथ कस काय कमी आहे रे आज? टेल मी व्हॉट इज द आन्सर. करेक्ट आहे का चेक करा ते, किंवा तुम्ही तुमच्या सोप्या पद्धतीने सुद्धा ते सॉल्व्ह करू शकता. ओके, करेक्ट आहे. दॅट आन्सर इज करेक्ट ऑर नॉट? तुमच्याकडे काय आन्सर आलंय? हा, व्हॉट इज द आन्सर? टेल मी. करेक्ट आहे का नाही हे माहित आहे मला. ओके, पण तुमच्याकडे काय आलंय? तुम्ही काय काढलंय, काय ड्रॉ केलं? तुमच्या कॅल्सीमध्ये काय आन्सर आलंय ते सांगा मला. ओके, 93.33 and 96.66. ओके, देशपांडे, लोहारे, जाधव करेक्ट आहे. ओके, जाधव एकच आन्सर आलंय का ते? ओके, 96.66. काही मोजकेच स्टुडंट्स आहेत जे आन्सर्स देत आहेत. ओके, ह्याचा डेफिनेटली इफेक्ट होतो. ओके, प्रदीप शिंदे, गंगथडे, दासरे, पोद्दार, जोगदंड, कांबळे, ताडके, कुठे थे आहेत का? करायलेत का लेक्चर? ओके, देन नेक्स्ट. Put this particular P1 and P2 in the incremental cost equations. ओके, म्हणजे इक्वेशन नंबर पर्टिक्युलर 1 and 2 मध्ये ह्या पर्टिक्युलर P1 आणि P2 च्या व्हॅल्यूज तुम्हाला काय करायचं? पुट करायचं. ओके, इक्वेशन नंबर 2 मध्ये पर्टिक्युलर ह्या व्हॅल्यूज काय करायचं? पुट करायचं 3 and 4 मध्ये. ओके, सो पुट दॅट पर्टिक्युलर P1 and P2 व्हॅल्यूज, देन वी गेट द इन्क्रिमेंटल कॉस्ट ऑफ 68.66. ओके, समजतंय? लक्षात येतंय? आणि ह्या ठिकाणी इन्क्रिमेंटल कॉस्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेली होती आणि ती इक्वल येईल. ओके, ती पर्टिक्युलर कॉस्ट तुमची काय येईल? इक्वल येईल. लक्षात येतंय? इथपर्यंत आपण काल प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला होता. इथपर्यंत आपण पर्टिक्युलर प्रॉब्लेम हा सॉल्व्ह केलेला होता. ह्या स्टेप पर्यंत इन्क्रिमेंटल कॉस्ट दोघांच्याही इक्वल येतात. आल्यात का तुमच्याकडे? चेक करावर. हा, काल आपण पर्टिक्युलर ह्या इथपर्यंत सॉल्व्ह केलेलं होतं. Okay, tell me, calculate that one.
कॅल्सीमध्ये पर्टिक्युलर इक्वेशन टाईप करा आणि आन्सर ड्रॉ करा. जोपर्यंत तुम्ही कॅल्सी यूज करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते न्यूमरिकल टाईप करता येणार नाही किंवा सॉल्व्हही करता येणार नाही. मी ह्याच्यासाठी तुम्हाला वारंवार सांगतोय की यू हॅव टू टाईप दॅट पर्टिक्युलर न्यूमरिकल इन अ कॅल्सी. असं होईल जनरली, अशी एक पर्टिक्युलर कंडिशन येईल की इंजिनिअरिंग झाली पर्टिक्युलर कम्प्लीट, ओके, पण इक्वेशन कॅल्सीमध्ये टाईप करता येत नाहीत. असेही काही आहेत, ओके, तुमच्यापैकीच आहेत भरपूर जण. जरी माझ्या समोर नसताल तरी पर्टिक्युलर अरबाज कुरेशी आहेत का, प्रेझेंट आहेत का अरबाज कुरेशी? आता जॉईन झालेत ते आपल्याला. ओके, यू हॅव टू टाईप अ मेसेज. आपलं लेक्चर अरबाज 1:30 वाजता चालू झालेलं आहे. ओके, 15 मिनिटासाठी कोणीही पर्टिक्युलर लेक्चर मध्ये एंटर होऊ नका, कारण अगोदरच काय झालेलं आहे काही माहित राहत नाही. ओके, असं करू नका. जनरली इन बिटवीन आपलं लेक्चर ज्या टाइमला स्टार्ट होतंय असं कधीच पर्टिक्युलर झालेलं नाही की लेट झालेला आहे लेक्चरला चालू झालेलं किंवा लिंक उशिरा आलेली आहे, असं कधीच होत नाही. ओके, मग तुम्ही का उशिरा येता रे सांगा बरं, काही प्रॉब्लेम आहे? अरबाज तुला विचारतोय मी. तुमच्यासाठीच आहे हे सगळं चालू. ओके, 1:30 वाजता जर लेक्चर होत असेल आपलं कंटिन्यू, तर आपण 1:30 वाजता 5 मिनिट उशिरा आलं तर चालतंय, कारण आपण काय की सुरुवात स्टार्टिंगला असतो त्यामुळे पुढचं शिकवलेलं कळतं. आता हे अर्धा प्रॉब्लेम झाला इथं. ओके, आणि आता जॉईन झाल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे, अगोदरचं न्यूमरिकल काय होतं किंवा काय झालेलं आहे हे सुद्धा लक्षात येणार नाही तुमचं. ओके, त्यामुळे मी सांगतोय. ओके, नेक्स्ट असेल आता आलेल्या पर्टिक्युलर P1 आणि P2च्या व्हॅल्यूज ह्या दिलेल्या गिव्हन इक्वेशन मध्ये तुम्हाला पुट करायच्यात. म्हणजे F1 आणि F2च्या व्हॅल्यूज पुट काढायच्यात. आता व्हॉट इज द फ्युएल इनपुट? ओके, फ्युएल इनपुट पर्टिक्युलर तुमच्या F1 आणि F2च्या व्हॅल्यूज तुम्हाला ड्रॉ करायचे. काय असतील मग बघा, 0.1 P1 ची व्हॅल्यू पुट करा इथं. ओके, दॅट इज द 93.33. 50 इंटू P1 प्लस 110. ओके, ऑल दी व्हॅल्यूज. एकदा का पर्टिक्युलर P1 आणि P2च्या व्हॅल्यूज माहित झाल्या की दिलेल्या पर्टिक्युलर इक्वेशन मध्ये त्याला पुट करायचंय. ओके, 0.1 93.33 स्क्वेअर प्लस 50 93.33 प्लस 110, दॅट इज द व्हॅल्यू. ओके, टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अ F1? यू हॅव टू कॅल्क्युलेट दॅट वन. ओके, अँड देन यू हॅव टू टेल मी what is the value of a F1 and what is the value of a F2. Please give me the answer. What is the value of a F1? Okay, correct आहे 56.47. ओके, करेक्ट आहे 57. खैरनार, वाकडे, कटाळे, मनियार करेक्ट आहे. ओके, 56.47. ओके, नेक्स्ट शुभम चव्हाण. शुभम चव्हाण आहेत का? लेफ्ट झाले करते. Okay, next, what is the value of a F2? What is the value of a F2? Please put that values. Simple आहे बघा, put the values and get the answer. अशा टाइपचे प्रॉब्लेम आहेत हे. Simple, you have to put that particular values in your calci and you have to tell me the answer. Simple. 4908.43 करेक्ट आहे. आन्सर करेक्ट आहे. जाधव, कटाळे, मनियार, शिंदे, ओके, वाघमारे करेक्ट करेक्ट करेक्ट. ओके, हा, आता सांगा, जर समजा मला पर्टिक्युलर, मी एक पर्टिक्युलर इथं स्टेटमेंट जनरली कन्सिडर करतो. इथं F1 ही एका जनरेटिंग स्टेशनची कॉस्ट आहे, F2 ही दुसऱ्या जनरेटिंग स्टेशनची कॉस्ट आहे. जर मला पर्टिक्युलर टोटल कॉस्ट ऑफ जनरेशन ड्रॉ करायचं असेल, मला काय करायचं, टोटल कॉस्ट ऑफ जनरेशन ड्रॉ करायचं, टोटल काढायचं, तर मी काय करणार आहे, सिंपल ह्या दोघांची ऍडिशन करणार आहे. मी सिंपल काय करणार आहे, F1 प्लस F2 आणि काय येईल ऍडिशन, 10,555. ओके,
जर मी ऍडिशन केली ह्या ठिकाणी तर 10,555 दॅट इज द टोटल कॉस्ट ऑफ युअर जनरेशन इफ द इकॉनॉमिक लोडिंग इज देअर. ओके, इकॉनॉमिक लोडिंग इज देअर. जर समजा इकॉनॉमिक लोडिंग जर आपण केली म्हणजे P1 ला पर्टिक्युलर सप्लाय केला एवढा लोड आणि P2 ला पर्टिक्युलर 96.66 मेगावॅटचा लोड शेअर केला तर तुम्हाला पर्टिक्युलर ओव्हरऑल तुमची टोटल कॉस्ट ऑफ जनरेशन 10,555 रुपीज येते पर आवर. ओके, दॅट इज द कॉस्ट ऑफ. हा सगळा प्रॉब्लेम तुमचा फर्स्ट कंडिशनवर होता. P1 प्लस P2 इज इक्वल टू 190. करेक्ट आहे? प्लीज टेल मी, अंडरस्टँड दिस प्रॉब्लेम? सर ओके, हा. नाव ओके, नाव मी जे आता सांगितलेलं होतं की तुमचा जो पर्टिक्युलर बघा दोन्हीही पर्टिक्युलर पॉवर स्टेशनच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज त्या दिलेल्या पर्टिक्युलर रेंज मध्ये आल्यात का चेक करा. 110 and 35 मेगावॅट म्हणलं होतं त्यांनी. तर तुमचं पर्टिक्युलर दोन्ही जनरेटिंग स्टेशनच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत P1 आणि P2च्या ह्या त्याच रेंजमध्ये असायला पाहिजे. त्याच्या बाहेर जर गेल्या किंवा दुसऱ्या काही आल्या रेंज आउट ऑफ रेंज आल्या तर ते पर्टिक्युलर इकॉनॉमिक शेड्युलिंग म्हणा किंवा त्या ठिकाणी पर्टिक्युलर तुम्ही ते आन्सर्स करेक्ट नाही येत. ओके, तुमचे मग आल्या असतील यू हॅव टू गॉट अ करेक्ट आन्सर. ओके, अंडरस्टँड दिस वन? प्लीज टेल मी. दोन्ही व्हॅल्यूज त्या रेंजमध्ये आलेल्या आहेत म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे इथपर्यंत फर्स्ट कंडिशनचं. सेकंड आहे बघा, आता सेकंड कंडिशन त्यांनी काय सांगितलेली आहे, इफ द लोड इज इक्वली शेअर्ड. जर तुमचा लोड हा इक्वली शेअर केला म्हणजे काय 190 इक्वली शेअर झाला दोन्ही पॉवर स्टेशन मध्ये तर एका पॉवर स्टेशनची व्हॅल्यू किती आली 95 मेगावॅट इज देअर. ओके, 95 मेगावॅट इज देअर. एका पर्टिक्युलर पॉवर स्टेशनची व्हॅल्यू इक्वल शेअर केल्यामुळे काय होणार आहे P1 ची व्हॅल्यू आणि P2 ची व्हॅल्यू सेमच येणार आहे. दॅट इज अ 95 मेगावॅट. आणि आलेली पर्टिक्युलर P1 आणि P2च्या व्हॅल्यू इथं सुद्धा भेटले आपल्याला. सिम्पली यू हॅव टू पुट दॅट व्हॅल्यूज इन F1 अँड F2 अँड वी गेट द फ्युएल कॉस्ट. सेकंड फ्युएल कॉस्ट इज देअर. ओके, सेकंड फ्युएल कॉस्ट इज देअर. अंडरस्टँड दिस वन? बघा 95 पुट करा पर्टिक्युलर ह्या दोन्ही इक्वेशन मध्ये. ओके, ह्या व्हॅल्यूज तुमच्या 5762 अँड 4795. बघा व्हॅल्यूज ह्या चेक करा करेक्ट आहेत का, ह्या दोन व्हॅल्यूज करेक्ट आहेत का. बघा सिंपल F1 आणि F2च्या इक्वेशन मध्ये तुम्हाला P1 आणि P2 ची 95 व्हॅल्यू ही पुट करायची आहे. ओके, करेक्ट आहे का चेक करा बघा बरं. मला वाटत नाही हे आन्सर करेक्ट आहे म्हणून. ओके, तर तुम्ही चेक करा एकदा टॅली करा बरं करेक्ट आहे का दिलेलं. ओके, 5762. ओके, आणि F2 4795. बघा चेक करा 4795. हाँ, शुभम चौहान इज देयर. शुभम चौहान इज देयर. 4765. 4765 म्हणलं का मी आताच. ओके, की 95 नाही तर ते 65 आहे. ओके, 65 आहे. अरे असं काय यायला रे 4785 यायला. बघा व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. हे सेकंड F2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. बघा व्यवस्थित चेक करा बरं किती येते. 85 म्हणालेत काही जण, 65 म्हणालेत काही जण. इथं तर 95 दिलं. हा सर तेच आहे सर 4785. 4785. हा 4785 इज अ करेक्ट. ओके, जर F1 आणि F2 ला टॅली केलं तर ह्या ठिकाणी काय टोटल व्हॅल्यू किती येते मग
total cost of generation in second condition. Hmm. $10,500 47. Okay. ओके 478 बरोबर. आता टोटल कॉस्ट ऑफ जनरेशन किंवा सेव्हिंग जर समजा तुम्हाला काढायची असेल, टोटल सेव्हिंग काढायची असेल तर जी व्हॅल्यू मोठी आहे, आता समजा इथं 47 आहे. ओके, हे आहे तुमचं 47 आणि इथं आलेलं आहे 55. मीन्स यू हॅव टू मायनस दिस पर्टिक्युलर कॉस्ट. ही कॉस्ट मायनस मिनिमम कॉस्ट, मॅक्झिमम कॉस्ट मायनस मिनिमम कॉस्ट. Then we get 55, that is nothing but his 3 is here and it is a 5, means 8 rupees per hour. Okay, total तुमची किती झाली सेव्हिंग? 8 rupees per hour. इथं जर समजा 47 घेतला तर मॅक्झिमम जी काही कॉस्ट आहे ती पर्टिक्युलर कॉस्ट मायनस मिनिमम कॉस्ट आपण करणार आहेत तिथं. ओके, तर काय येईल? हाऊ मच द सेव्हिंग इज देअर? That is the 8 rupees. Okay, 8 rupees correct आहे. 8 rupees you have to saving per hour इकॉनॉमिक शेड्यूल केल्यानंतर. ओके, समजतंय? लक्षात येतंय मग सगळ्यांना? प्लीज टेल मी. शुभम चव्हाण, इज इट प्रेजेंट और नॉट? 15 रोल नंबर 15 प्रेझेंट आहेस का रे तू? मी 2दा कॉल केलाय तुला. ओके, तुमच्या चालू लेक्चर मध्ये तुला 2दा मी बोलवलंय. शुभम चव्हाण. ओके, जर त्याचे कोण मित्र असतील तर त्याला मला कॉन्टॅक्ट करायला सांगा. Okay, you have to contact me after your lecture. Okay, I will share the screen now. Sorry, I will share the attendance to you. Okay, screen is already shared. Okay, तर हा प्रॉब्लेम समजला सगळ्यांना. मी सेकंड प्रॉब्लेम ह्याच पीडीएफ मध्ये तुमच्या ग्रुपवर मी एक सेकंड प्रॉब्लेम सुद्धा दिलेला आहे. सेकंड पीडीएफ सुद्धा पाठवलेली आहे तुम्हाला. ओके, तुमच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुम्ही तो प्रॉब्लेम टॅली करा तुमच्या पीडीएफ मध्ये असलेला, आणि तो प्रॉब्लेम बरोबर आहे का त्याचे आन्सर सेट ड्रॉ करून मला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगायचं करेक्ट आन्सर. ओके, हा मी सेकंड प्रॉब्लेम तुम्हाला जो मी पीडीएफ सेंड केलेली आहे तुमच्या ग्रुपमध्ये, हीच पीडीएफ मी आता तुम्हाला इथं दाखवलेली आहे. तुम्ही पर्टिक्युलर सेम प्रॉब्लेम आहे, काहीही चेंज नाही, फक्त व्हॅल्यूज चेंज आहेत त्याच्या. तर आन्सर हे करेक्ट आहे का? आताच आपण बघितलं की नोट्समध्ये, आपल्या पर्टिक्युलर नोट्समध्ये आन्सर्स हे थोडेफार चुकीचे असू शकतात. त्यामुळे यू हॅव टू टॅली दॅट वन फर्स्ट. ओके, आणि तुमच्या नोटबुकमध्ये ते न्यूमरिकल तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. हे पण आत्ताच झालेलं आणि सेकंड न्यूमरिकल सुद्धा. ओके, सो आय विल शेअर युअर अटेंडन्स लिंक. You have to give the attendance.